गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सातारा जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत होता, तिथं आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर हे सगळं प्रकरण जे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडीवेळी झालं, ते न्यायप्रविष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते. भाजपच्या नेत्यांवर सध्या टांगती तलवार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सातारा जिल्हा परिषदेच्या सगळ्या राड्यानंतर चौकशीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. हा जो प्रकार झाला त्या प्रकाराचे पडसाद विधिमंडळ विधान परिषदेत देखील उमटले. ज्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय त्यांना आता जामीन मिळाला असून नेत्यांनी केलेला दावा आणि मागणीमुळे हे प्रकरण कोर्टात जाईल असं वाटतंय. काय घडतंय सातारा जिल्हा परिषदेत? राड्यानंतर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर येतात? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी युतीला 65 पैकी 35 जागा मिळत बहुमत मिळालं, तर भाजप 27 जागांचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. साताऱ्यात बहुमतांसाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती, जी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीकडे होती. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 असे एकूण 6 सदस्य फोडले. तसेच एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यावेळी इतर 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेने केला आणि याच वेळी पालकमंत्री असणारे शंभूराज देसाई यांच्या हाताला मोठ्या प्रमाणात जखम झाली. मोठा राडा झाला, जे प्रकरण विधिमंडळात देखील गाजलं. 20 मार्च रोजी जिल्हा परिषद सभागृहात राष्ट्रवादीचे बापू शिंदे यांचं कथित अपहरण चर्चेत आलं. या अपहरण प्रकरणात राष्ट्रवादीचेच नेते संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि यानंतर या दोघांना अटक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृह परिसरातच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. या सगळ्या घडामोडींमध्ये शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये 2 राष्ट्रवादीचे हे नेते अनुपस्थित राहिले कारण त्यांना अटक झाली आणि मग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांची निवड झाली. त्या भाजपच्या गटातून निवडून आल्या होत्या. मात्र कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे यानंतर महेश शिंदे नेमके कोणाचे असे वारंवार प्रश्न विचारले जाऊ लागले. या सगळ्या प्रकरणानंतर थोड्या दिवसांपूर्वी महेश शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावर बोलताना ते म्हणाले, आमचं भाजपसोबत प्री पोल अलायन्स असल्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाण्यास सदस्य तयार नव्हते. ही सगळी वस्तुस्थिती मी एकनाथ शिंदे यांना आधी सुद्धा सांगितली आहे. त्याच्यासोबतच मी पालकमंत्र्यांशी देखील संवाद साधला होता. जर महायुती म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत तर मग तुम्ही महाविकास आघाडीसोबत का जात आहात असा सवाल करत त्यांनी आपण पूर्वीपासूनच भाजपसोबत जाणार होतो असं सांगितलं. आता हे सगळं प्रकरण जेव्हा घडलं, राडा झाला मोठ्या प्रमाणात, तेव्हा हा मुद्दा विधिमंडळात विशेषतः विधान परिषदेत चांगलाच गाजला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देत साताऱ्याच्या पोलिसांनी सरकारच्या घरगड्यासारखं काम केलं असा आरोप केला. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह 100 पोलिसांच्या निलंबनाची मागणीही केली. सभागृहात उपस्थित असणाऱ्या उपसभापती नीलम गोरे यांनी या मागणीची दखल घेत तुषार दोशी यांच्यासह 100 पोलिसांच्या निलंबनाचा आदेश दिला. आता हा आदेश मागं घेतला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे आणि हा आदेश जर मागं घेतला तर मात्र महायुतीत मोठ्या कुरबुरी सुरू होऊ शकतात. शिवसेनेचे नेते मोठ्या प्रमाणात नाराज होऊ शकतात. शिवाय हा जो निर्णय उपसभापतींनी जेव्हा दिला तेव्हा या निर्णयाला मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला. वस्तुस्थिती समजून न घेता निर्णय घेतला असून शिवसेनेने सभागृहात अनावश्यकपणे अनेक सदस्य आणले होते असा आरोप त्यांनी दिला. आता उपसभापतींच्या आदेशानंतर पोलिसांचं निलंबन करण्यात आले. पुढे हा मुद्दा विधिमंडळातही गाजला. घडलेल्या प्रकाराची माहिती जेव्हा एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश दिलेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनाही न्यायालयानं सुनावले. समजा आता हे प्रकरण सविस्तर समजून घ्यायला गेलं तर 19 मार्च रोजी राष्ट्रवादीचे बापू शिंदे यांच्या अपहरणाची तक्रार त्यांच्याच मुलानं पोलीस ठाण्यात दिली आणि या तक्रारीत राष्ट्रवादीचे संदीप मांडवे आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार अनिल देसाई यांनी हे अपहरण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला. मग 20 मार्च रोजी जेव्हा या दोघांसह इतर सदस्यांना शंभूराज देसाई नेत्यांसह सभागृहात नेत होते तेव्हा पोलिसांनी संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांना अटक केली. त्यामुळे त्यांना मतदान करता येऊ शकलं नाही आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या. सभागृहातला हा मुद्दा गाजत असतानाच जेव्हा आता चौकशीचे आदेश देण्यात आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच ज्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती त्या बापू शिंदेंनीच
आपलं अपहरणच झालेलं नाही आहे असं स्पष्ट केलं आहे. तसेच तक्रार करणाऱ्या मुलासोबत आपण राहत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. खासदार नितीन पाटील यांच्यासोबत त्यांनी हा जो जबाब आहे तो नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका आता काय असणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. न्यायालयानंही या राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांना मतदान का करू दिलं नाही असा सवाल उपस्थित केला होता. पोलिसांवर ताशेरे ओढले होते. या दोघांना का अटक करण्यात आली होती याचा सविस्तर अहवाल पोलिसांनी दिलाय. या अहवालात पोलिसांनी नमूद केलंय, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यानंतर देसाई आणि मांडवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते 4थ्या मजल्यावर जाऊन आमच्या नेत्यांना अडवता का असा सवाल करत होते. तसेच बापू शिंदे यांनीच त्यांच्या विरोधात मुलाकडून तक्रार करून घेतल्याचा आरोप करत आम्ही बापू शिंदेला सोडणार नाही असा इशाराही देत होते. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचा आणि कोणताही अनुचित प्रकार करू नये असं वारंवार सांगितलं. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते अधिक आक्रमक होत होते. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी आपल्या अहवालात स्पष्ट केलं. आता SIT चौकशीत या अहवालाला नेमकं किती महत्त्व मिळणार आणि पुढे निष्कर्ष काय निघणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. दरम्यान संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांना अटक करण्यात आली होती या गुन्ह्याखाली, अपहरणाच्या गुन्ह्याखाली. आता या संपूर्ण प्रकरणावर या दोघांना जामिनावरही सोडण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर बोलताना खासदार नितीन पाटील यांनी या अपहरणा प्रकरणामागचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकार घेऊन न्यायालयात घेऊन जाणार आहे असंही ते म्हणालेत. अपहरण प्रकरणातील तक्रारदार हा बापू शिंदे यांचा मुलगा असून पोलिसांनी त्यालाही 24 तास ताब्यात ठेवले. पोलिसांची ही भूमिका चुकीची आणि संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यात विशिष्ट राजकीय पक्ष सत्तेत येऊ नये यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावाही केलाय. निवड प्रक्रियेची वैधता तपासून निवडणुकीसंदर्भात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार नितीन पाटील यांनी सांगितलंय. तसेच या प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध घेऊन न्यायालयीन चौकशीतून त्याच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी करणार आहे. त्यामुळे आता हे सातारा जिल्हा परिषदेचं प्रकरण SIT चौकशीमार्फत चौकशी केली जाते. पोलिसांनी अहवाल दिलाय, नेते अजूनही आरोप प्रत्यारोप करतायत. मग आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट होणार का? पुढे काय घडू शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.